इचलकरंजी नगरपालिका आंदोलन प्रकरणात बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी उपस्थित केलेल्या तपासातील त्रुटी आणि साक्षींच्या विसंगतीला न्यायालयाने मान्यता देत सर्व 15 जणांना निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला। सबळ पुराव्याअभावी आरोपींना दोषमुक्त करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी दिला। दिनांक 17 सप्टेंबर 2016 रोजी शहापूर, दत्तनगर व कृष्णानगर भागात पसरलेल्या कचरा, दुर्गंधी आणि मृत डुक्कर कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आरोग्य समस्येबाबत नागरिकांनी निषेध नोंदवण्यासाठी नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते। त्यावेळी टेबलावर मृत डुक्कर ठेवून घोषणाबाजी करण्यात आली। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात स्वर्गीय सामाजिक नेते बंडोपंत मुसळे कोदले, प्रमोद वेटाळे, श्रीकांत मुसळे यांच्यासह 15 जणांवर दोषारोपपत्र दाखल झाले होते। सुनावणी दरम्यान सरकारी पंच, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व व्हिडिओ पंचनामे सादर करण्यात आले। मात्र फिर्यादी, साक्षीदार यांच्या जबाबात मोठ्या विसंगती असल्याचे तसेच तपासात अनेक उघड त्रुटी राहिल्याचे ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयासमोर ठोसपणे मांडले। बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपी निर्दोष असल्याचे नमूद केले। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने व ॲडव्होकेट मदन भोसले यांनी काम पाहिले। या निर्णयाकडे शहापूर, दत्तनगर आणि कृष्णानगर परिसरातील नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते, कारण या आंदोलनाचा उगम भागातील आरोग्य व स्वच्छतेसंबंधी गंभीर प्रश्नातून निर्माण झाला होता।